मित्र, कोणतीही निवडणूक आली की हे पक्ष जातीवादी, हे पक्ष जातीनिरपेक्ष, हे पक्ष धर्मवादी, हे पक्ष धर्मनिरपेक्ष, अशा चर्चा होतात. आज आपण धर्म या विषयाबद्दल काही बोलणार नाही. आज आपण बघणार आहोत ते कोणते पक्ष जातीयवादी असतात, कोणते पक्ष जातीवादी नसतात. आज फक्त जेव्हा मी पुढच्या भागामध्ये जेव्हा जातीवादी पक्षाचे काही आपल्याला उदाहरणं घ्यावी लागतील, नाही तर मग पहिल्या भागामध्ये आपण जनरल चर्चा करणार आहोत की जातीवादी पक्ष म्हणजे काय, त्याचे काय वैशिष्ट्य असतात, आणि मग तुम्हीच ठरवा की ते कोणाला लागू पडतात. तुम्ही तसे कॉमेंट्स काढा की हे निकष या पक्षाला लागू पडतात, या पक्षाला लागू पडत नाही. आजच्या भागामध्ये जातीयवादी पक्ष म्हणजे काय, तर ज्या राजकीय पक्षाची विचारसरणी, धोरणे, त्यांचा प्रचार किंवा राजकीय गणित हे विशिष्ट जातीच्या हितसंबंधासाठी असतात, विशिष्ट जातीच्या हितसंबंधावर केंद्रित झालेले असतात. त्यांना आणि ते एक जात श्रेष्ठ आहे आणि ही जात कनिष्ठ आहे, आम्ही श्रेष्ठ आहोत म्हणूनच राज्य करू शकतो, इतरांना राज्य करण्याचा अधिकार नाही, ही जी भूमिका आहे ती जातीवादी असते. उदाहरणार्थ, कुणब्यांनी काही जाऊन संसदेमध्ये नांगर धरायचं आहे का, आणि आम्हीच मात्र फक्त राज्य करणारे आहोत, या कुणब्यांनी शेतामध्ये राबावं, ही भूमिका जातीवादी आहे. लक्षात आलं? म्हणजे जातीवादाची काही उदाहरणं मी फक्त तुमच्यासमोर देतो, जातीवादी भूमिका कशा असतात. तर आता आपण बघूया, राजकीय पक्षाची जी विचारसरणी आहे ती विचारसरणी जातीवादी आहे. म्हणजे काय आहे, तर त्यांचा विचार असा आहे की काही जाती जन्मतः श्रेष्ठ असतात, काही जाती जन्मतः कनिष्ठ असतात, नीच असतात, उच्च दर्जाच्या नसतात. म्हणजे काही ज्यांची विचारसरणी आम्ही रक्ताने शुद्ध आहोत आणि हे रक्ताने कनिष्ठ आहेत, आणि त्याच्यामुळे ते खालच्या दर्जाचे आहेत, आणि त्याच्यामुळे त्यांना राजकारणामध्ये त्यांनी येऊ नये, ही जी भूमिका आहे ही जातीवादी असते. मग कोण्या पक्षाची आहे का हे तुम्ही तपासा. मी पुढच्या भागात तर सांगणार आहे कुठं का, मला जर ते, कारण हे सगळं सांगत असताना पुरावे द्यावे लागतात. लक्षात आलं? तर आता हा एक बघू. मग त्याचे एक धोरणं आणि प्रचारामध्ये ते असं बोलतात का, जातपाता की हातपाता. मग जे जातीसाठी फक्त मतदान करा, त्या जातीला मतदान करू नका, आपल्या जातीला मतदान करा, दुसऱ्या जातींना पाडू, त्यांना सपाट करून टाकू, आणि फक्त आपल्याच जातीचा झेंडा विधानसभेवर, विधान परिषदेवर, राज्यसभेवर आणि लोकसभेवर आपल्याच जातीचाच झेंडा असला पाहिजे. आपलाच पंतप्रधान, आपलाच सेवकन पंतप्रधान आपलाच पाहिजे, ही जर भूमिका असेल तर ती जातीवादी भूमिका आहे. लक्षात आलं? त्या जातीवादी भूमिकेमध्ये हा एक प्रचारामध्ये जर असं जर कोणी म्हणून प्रचार मत मागत असेल तर ती आहे. आणि मग आता एखाद्या वेळेस तिकिटाचं वाटप करतात. तिकिटाचं वाटप करताना काय निकष पाहिजे, त्याच्यामध्ये जे नेतृत्व कौशल्य आहे का, संघटन कौशल्य आहे का, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कॅपेबल आहे का, लोकांसाठी तो वेळ देऊ शकतो का, त्यांच्याकडे कम्युनिकेशन स्किल आहे का, आणि शासनाचे ध्येय धोरणं देखील तो व्यवस्थित पद्धतीनं समाजापर्यंत पोहोचू शकतो का, पक्षाचे ध्येय धोरण व्यवस्थित पद्धतीने समाजापर्यंत पोहोचू शकतो का, या शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, बौद्धिकदृष्ट्या तो सक्षम आहे का, हे जर निकष असतील, याच निकषावर जर तिकिटाचं वाटप केलं असेल तर तो पक्ष जातीवादी असत नाही. मग जर आम्ही या जातीलाच आम्ही तिकीट देणार, दुसऱ्या जातीला आम्ही तिकीट देणार नाही, कारण आम्हाला आमच्याच जातीचं संख्याबळ वाढवायचं आहे, अशी जर भूमिका असेल तर ती जातीवादी भूमिका असते. म्हणजे पक्षाचं तिकीट देताना सुद्धा जातच बघितली जात असेल तर ते जातीवादी पक्ष आहे. गुणवत्तेला महत्व देत नसेल, आणि जो भांडवलदारी काय असते, ज्याच्याकडं भांडवल त्याला पद, ज्याच्याकडे भांडवल त्याला उमेदवारी, ही भांडवलशाही पक्ष आहे तो.
त्याच्यावर आज आपल्याला त्यावर बोलायचं नाही. आपल्याला जातीवादी हा विषय असला तरी पण हे संदर्भ येतच राहतात मध्ये मध्ये, थोडे यावेळेस लागतात. जाहिराती जसे येतात ना चित्रपट पाहताना, तसं येतातच हे काही काही संदर्भ. तर ह्या जात याच विषयावर केंद्रीकृत, आणि जातीचा निकष काय आहे? श्रेष्ठ आणि कनिष्ठत्व हा निकष आहे. आणि ह्या श्रेष्ठ आणि कनिष्ठत्व या बेसला धरून तिकिटाचं वाटप होत असेल तर ते जातीयवादी भूमिका असते. तर दुसरी महत्त्वाची आज आणि सर्व काही निकष, ते जर पक्ष जर सर्व जातींना समान संधी देतो का, जर देत असेल, तिथं जातीभेद करत नसेल, सगळ्या स्तरातल्या माणसांना संधी मिळाली पाहिजे, त्याच्याकडे आज चाहे पैसे नसतीलही तरी पण त्याची तसं जन्म, हे जाती तर माणसानं ठरवलेल्या आहेत, पण एखाद्या वेळेस त्या माणसाच्या संख्या कमी असेल जातीची, तरी पण या माणसाचं पक्षासाठीचं योगदान, या माणसाचं समाजकार्यासाठी दिलेलं योगदान आणि तो योगदान देण्याची त्याची क्षमता, त्याचं कौशल्य आणि त्याचं शानपण, हे समाजाच्या विकासासाठी, राष्ट्राच्या विकासासाठी आणि पक्षाच्या विकासासाठी उपकारक ठरणार आहे. ठीक आहे, पैसे नाहीत त्याच्याकडे जातीचे माणसं नाहीत. आता कोण्या जातीत जन्माला घ्यावा हे काय आपल्या हातात नाही, ती काही अर्जित संपत्ती नाही, आपण प्राप्त करणारी संपत्ती नाही, पण गुणवत्ता ही प्राप्त करणारी संपत्ती आहे. तर ही गुणवत्ता त्यानं जर संपादन केलेली असेल, पण जातीनं जर जात म्हणून त्यानं जर त्याला डावललं जात असेल पक्षीय ध्येय धोरणामध्ये, तर तो पक्ष जातीवादी असतो. तर दुसरा महत्त्वाचा मुद्दा, लाभ देताना सुद्धा पक्ष सत्तेवर आल्यानंतर पक्षीय लाभ असेल किंवा पक्ष सत्तेमध्ये आल्यानंतर शासकीय आणि प्रशासकीय लाभ जे दिले जातात, ते लाभ सुद्धा एका विशिष्ट जातीलाच दिले जात असतील, तर हे सुद्धा जातीयवादी पक्ष ठरतात. ही गोष्ट आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आणि ते आपल्या विचार आणि कृतीतून श्रेष्ठत्व आणि कनिष्ठत्व पसरवत असतील, श्रेष्ठत्व पसरवत असतील, द्वेष पसरवत असतील जातीच्या नावानं, तर ते पक्ष जातीवादी असतात. उमेदवार निवडताना आता सांगितलं, नेतृत्व कौशल्य हा निकष न ठरवता, संघटन कौशल्य हा निकष न ठरवता, गुणवत्ता ला डावलून फक्त जात हाच निकष ठरवला जातो जातीवादी. आताच मी सांगितलं, गुणवत्तेपेक्षा मालमत्ता असेल तर भांडवलचं मी सांगितलं, आणि गुणवत्तेपेक्षा जात महत्वाची ठरत असेल तर जातीवाद जात, आणि मालमत्ता असेल तर भांडवलवाद. आणि जर जात हाच घटक असेल, नको कसले असं काटोक आमचंच पाहिजे, कसलं का असेना पण आमचंच काटकाला तिथं आम्ही उभं करणार, त्यानं तोंड उघडो अन्न उघडो, त्याला जाताना 4 माणसं धरून का न्यावं लागू नये, झुलत असला तरी हट मला गेलाच पाहिजे, गेल मला ठेवा तिथं म्हणत असेल आणि ठेवत असतील, त्याला राहू द्या, एक धिंगाणा करते, धिंगाणा केल्यानं आपल्याला कोणी त्रास देत नाही, हे धिंगाणा करण्यासाठी जे कटाळ्या सोडल्यासारखं सोडत असतील, तर हे जातीवादी भूमिका आहे. आणि तर मित्र, पक्ष समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो का? सर्व समाज, सर्व भारतीय माझे बांधव आहेत, भारत देश माझा आहे आणि सर्व भारतीय माझे बांधव आहेत, ही भूमिका घेऊन तो जगतोय का? काय नाही, आम्ही हेच एवढे मजे आहेत, हे तुझे मजे नव्हतं, आणि मग आपलं एक होऊर त्याला बाजूला फेकूर कसंही करून, ही जर भूमिका असेल तर ती जातीवादी भूमिका आहे. आणि ही जातीवादी भूमिका तुम्हाला कुठल्या पक्षाचे लोक घेतात, कुठला पक्ष घेतो हे तपासून पहा, त्यानंतर लक्षात येते कोण्या पक्षाला जातीवादी म्हणायचं, कोण्या पक्षाला जातीवादी म्हणायचं नाही. जातीच्या नावानं मताची विभागणी केली जाते असेल, ठीक आहे, दुसऱ्या पक्षाचं जे काही चुकत असेल, त्याचे ध्येय चुकत असतील, त्याचे धोरणं चुकत असतील, त्याची अंमलबजावणी चुकलेली असेल, तर नक्की त्या नावानं मतं आपल्याकडे घेणं, याला काही जातीवाद म्हणत नाही. पण फक्त जातीच्या नावानं, अरे आपलं एक होतं, त्याला डोक्यावर बसतात डोक्यावर मिरे वाटतात पायाचे पायतन पायालाच ठेवार, ही भूमिका जातीवादी आहे. तर इतर जातीबद्दल द्वेष, मत्सर, चीड, संताप आणि त्यांच्याबद्दल गैरसमज पसरवून, त्यांना खलनायक बनवून, आणि आपणच कसे नायक आहोत
असं दाखवून देण्याची भूमिका ज्या पक्षात असेल, पक्षाच्या माणसात असेल, तर ती जातीवादी असतात. सार्वजनिक प्रश्नापेक्षा, राष्ट्रीय प्रश्नापेक्षा त्यांचे स्वतःच्या जातीचे हितसंबंधच फक्त महत्त्वाचे मनात असतील. आणि मग आपल्या जातीच्या हितासाठी दुसऱ्याच्या जातीचा नाश झाला तरी चालेल, ही भूमिका जातीवादी असते. कारण या उदाहरणात मला सांगा, एखाद्या गोष्टीच्या निकषामध्ये ज्या जाती बसतात त्या जातीला आरक्षण द्यावं, ही भूमिका असली पाहिजे ना. नाही यांना येऊच देऊ नका, हे मरून जाऊ दे, हे मजुरी करत असतील आणि ह्यानं कारमध्ये पेटला असेल तर याला आरक्षण पाहिजे, जर ही भूमिका असेल. आता ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भात कसला गोंधळ चालू आहे. तर या संदर्भामध्ये तर ज्या जातीचे विकनेस असेल, त्याचा सामाजिक दर्जाही सारखाच असेल आणि आर्थिक दर्जा जर सारखा असेल दोन्हीचाही, तर त्या दोन्ही समाजाला आर्थिक आरक्षण, ओबीसीचं आरक्षण मिळायला पाहिजे, ही जर भूमिका कोणी घेत असेल आणि ते आमच्या समाजाला मिळायला पाहिजे असं जर म्हणत असेल एखाद्या वेळेस, बाबा आमच्या समाजावर पिढ्यानपिढ्या अन्याय होत आहे असं जर कोणी म्हणत असेल, तर ते जातीवादी असण्याचं काही कारण नाही. तो न्यायाची भूमिका घेणारा माणूस जातीवादी असत नाही. ही गोष्ट आपण या निमित्तानं लक्षात घेतली पाहिजे. असं कोणी जर म्हणे, जातीच्या पलीकडे जाऊन समता, बंधुता, न्याय, गुणवत्ता आणि भारतीय नागरिक म्हणून सर्वांना न्याय देण्याची भूमिका ज्या पक्षाची असते, तो पक्ष जातीवादी असत नाही, तो समतावादी असतो, तो संविधानवादी असतो. एखादा पक्ष विशिष्ट समाज घटकांच्या समस्या सोडवतो म्हणून तो जातीवादी ठरत नाही. या समाजावर खरंच अन्याय झालेला आहे. एकाच्याच घरामध्ये माय ओबीसी बाप ओपन, हे मराठा समाजाच्या संदर्भात घडतं. विदर्भाची जेव्हा पोरगी केली जाते, बहुतांशी विदर्भामध्ये मराठे ओबीसी आहेत, जेव्हा ते आपल्या मराठवाड्यात तिथं दिलं जातात, त्या दोन पक्ष एकाच घरात, ओबीसीवादी, ओपनवादी एकाच घरात. म्हणजे एकाकडे ओबीसीचं सर्टिफिकेट, एकाच्याकडे ओपनचं सर्टिफिकेट. हे जर होत आहे, जर हे अन्यायकारक आहे असं जर कोणी म्हणत असेल आणि ते सोडवलं पाहिजे असं म्हणत असेल, तर तिथे जातीवाद ठरत नसतो. नाही त्याचं आरक्षण द्या काढून सगळ्याला, फक्त माझ्याच जातीला आरक्षण ठेवा, ही भूमिका मात्र जातीवादी ठरते. मग ती पक्षाची असेल, व्यक्तीची असेल. तर मित्र, आता हे सगळं आपण बघताना जातीचाच विचार करून जे काही गणित मांडले जात असतील आणि त्यामध्ये त्याचा भाव मात्र श्रेष्ठ कनिष्ठत्व हा असेल, तर जातीयवाद ही भूमिका ठरत नाही. आपल्या जातीचं श्रेष्ठत्व प्रस्थापित करण्यासाठी एखाद्या पक्षाचं धोरण असेल, त्या आपल्याच जातीचा प्रभाव निर्माण करण्यासाठी जर त्याचे ध्येयधोरण असते, तो जातीवादी पक्ष ठरतात. तर या अनुषंगानं काही उदाहरणं आपल्याला पुढच्या भागामध्ये मी देणार आहेत की कोणत्या पक्षानं आतापर्यंत अशी जातीची भूमिका घेतली, तुम्हाला काही कोणत्या पक्षानं घेतलं, काय वाटते. आता जातीवादी मानसिकता आहे का त्या पक्षाची, त्या पक्ष म्हणजे काय, त्या पक्षाचे ध्येयधोरणं, त्या पक्षातली माणसाचं वागणं. तर जातीय मानसिकता कशी असते, तर त्या जन्माने मी श्रेष्ठ आहे, तो जन्माने कनिष्ठ आहे. जन्माने स्वतःकडं श्रेष्ठत्व घेणं आणि जन्माने त्याच्यावर कनिष्ठत्व लादणं आणि तशी कृती आणि युक्त करणं हे जातीय मानसिकता असते. आणि या दोन्ही जातीमध्ये हे एक नाहीतच ही भूमिका, माणूस म्हणून आपण एक आहोत, भारतीय म्हणून आपण एक आहोत, या गोष्टीला ते मान्यच करत नसतील, तर ती जातीय मानसिकता असते. आणि अशा मानसिकतेचा पक्ष आणि अशा मानसिकतेच्या व्यक्ती जातीयवादी ठरत असतात. मग जातीय या जातीय व्यवस्थेचं समर्थन करणं, ही जातीय व्यवस्था टिकलीच पाहिजे असं म्हणणं, आणि हे श्रेष्ठ कनिष्ठत्व खरं आहे आणि आम्ही रक्ताने शुद्ध आहोत, आम्ही ओरिजिनल आहोत, वरूनच खाली आबाळावर पडलोय, असं जर ही भूमिका जर कोणीची असेल तर ही जातीवादी भूमिका असते. तर आणि समतावादी भूमिका काय असते, तर जन्माने कोणी श्रेष्ठ आणि कनिष्ठ नाही. हजारो वर्षी विवाह संस्था नव्हती. आज जनावरं जसे आपली अवलाद पैदा करतात तशीच माणसं पैदा करत होते. त्याच्यामुळे अचानक रक्त शुद्धत्व येत नसते आणि त्यामुळे सगळे आपण समान आहोत, ही भूमिका
जन्माने आपण समान आहोत. कर्तृत्वाने, गुणवत्तेने, कौशल्याने, क्षमतेने, शहाणपणाने, धनाने, मनाने त्याच्यामध्ये कोणी संकुचित असू शकते मनानं, कोणी व्यापक असू शकते, परंतु रक्तशुद्धत्वाने व्यापक आणि किंवा श्रेष्ठ आणि कनिष्ठ होता असत नाही. ही भूमिका व्यक्तीची असणं तो समतावादी आणि पक्षाची असेल तर तो समतावादी संविधानवादी पक्ष ठरतो. तर या बाबतीत आपण कोणते पक्ष काय नाही या संदर्भामध्ये काही तुम्ही पण काही मला उदाहरणं द्या, मी काही तुम्हाला उदाहरणं देऊ शकतो. पुढच्या कधीतरी कुठल्या तरी भागामध्ये आपण या संदर्भानं सविस्तर चर्चा करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.